जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, जीवन आहे, त्रास तर होणारच, नाही तर मृत्यू झाल्यावर अग्नीचाही अनुभव येत नाही। हे खरं आहे की जीवनात सुख आणि दुःख सकाळ आणि संध्याकाळप्रमाणे येत जात असतात। कधी कधी काही अडचणी, काही संकटे खूप काळापर्यंत आपला पाठलाग सोडत नाहीत। आज मी या व्हिडिओमध्ये असा एक नियम सांगत आहे की जे लोक या नियमाचे व्यवस्थितरित्या पालन करतील त्यांना आज मी ठामपणे सांगू शकते की त्यांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे असलेले दुःख काहीच दिवसात संपून जाईल, आणि काही दिवसांचं दुःख असेल तर काही क्षणातच संपून जाईल। मी या नियमाला एका कहाणीच्या माध्यमातून तुम्हाला समजावत आहे, आणि या व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक खास प्रक्रिया सांगितली आहे, आणि तुम्ही जर या प्रक्रियेला तुमच्या रोजच्या दिनचर्येत ॲड केले तर तुमचे जीवन सफल आणि समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही। माझी तुम्हाला ही विनंती आहे, ही प्रार्थना आहे की शेवटपर्यंत ही कहाणी आणि ती प्रक्रिया नक्की पहा। चला तर मग आपण ती कहाणी ऐकूया। एक पक्षी वाळवंटात राहत होता। तो खूप आजारी होता, त्यामुळे त्याची सर्व पिसे नाहीशी झाली होती। खूप दिवसांपासून त्याला खायला प्यायला काहीच मिळाले नाही। त्याला राहायला निवारा देखील नव्हता। एके दिवशी एक सफेद रंगाचं सुंदर कबूतर तिथून जात होतं। तेवढ्यातच त्या दुर्दैवी पक्षाने त्या सफेद कबुतराला थांबवलं आणि विचारलं की तू कुठे चालला आहेस? त्याने उत्तर दिलं की मी स्वर्गात जात आहे। देवाची माझ्यावर दया आहे, त्यांनी मला माझ्या इच्छेनुसार येथे येण्याचे स्वातंत्र्य दिले आहे। तेव्हा आजारी पक्षी म्हणाला, सुंदर कबुतरा, माझं एक काम करशील का? तेव्हा ते सफेद रंगाचे सुंदर कबूतर म्हणाले, हो, मी नक्कीच तुझं काम करेन। तेव्हा तो आजारी पक्षी म्हणाला की तुझ्या देवतांना, तुझ्या ईश्वराला विचारशील का माझं दुःख, माझी पीडा कधी संपेल? कबूतर म्हणाले, हो, नक्कीच मी हे काम नक्की करीन आणि तुला पुन्हा येऊन सांगेन। इतकं बोलून ते सुंदर कबूतर स्वर्गामध्ये पोहोचले, आणि स्वर्गातील एका देवदूताला त्या आजारी पक्षाबद्दल सफेद कबुतराने विचारले की तो आजारी पक्षी कधी बरा होईल, त्याच्या मागची पीडा कधी संपेल? देवदूत म्हणाले, पुढची 7 वर्षे या पक्षाला असेच दुःख भोगावे लागेल, तोपर्यंत सुख मिळणार नाही। तेव्हा सफेद कबूतर हे ऐकून खूप नाराज झाले आणि म्हणाले, जेव्हा आजारी पक्षी हे केल तेव्हा तो खूप निराश होईल, कारण खूप आधीपासूनच त्याच्या आयुष्यात खूप दुःख आहे। परमेश्वरा, तुम्ही दुसरा उपाय सुचवाल का? मग देवदूताने उत्तर दिले, हो, अजून एक सर्वात मोठा उपाय आहे। त्याला हे वाक्य नेहमी बोलायला सांग, 7च दिवसात त्याचं सगळं दुःख पळून जाईल। ते सफेद कबूतर खूप आनंदी झाले आणि परमेश्वराला म्हणाला की परमेश्वरा, कोणता उपाय आहे, तुम्ही मला कृपया करून सांगाल का? तेव्हा ते देवदूत म्हणाले की त्या आजारी आणि दुःखी पक्षाला फक्त एकच वाक्य बोलायला सांग। जेव्हा कोणताही प्राणी किंवा पक्षी किंवा कोणीही जेव्हा हे वाक्य बोलेल तेव्हा त्याच्या आयुष्यातील कोणतीही आणि कितीही मोठी समस्या, कितीही मोठे दुःख, कितीही मोठे संकट वाऱ्यासारखे पळून जाईल। हे वाक्य लक्षपूर्वक ऐक। देवा, तू जे काही दिला आहे त्याबद्दल तुमचे आभार। आणि मग हे सफेद रंगाचे सुंदर कबूतर लवकरात लवकर त्या आजारी पक्षाजवळ पोहोचले आणि देवदूतांचा संदेश त्याने त्याला सांगितला। 7 ते 8 दिवसानंतर ते सफेद रंगाचं कबूतर पुन्हा तिथून उडत होते। तेव्हा त्याने पाहिले की तो आजारी पक्षी खूप आनंदी आहे। त्याच्या अंगावर पिसे वाढले आहेत। वाळवंटात खूप झाडं लागली होती। तेथे पाण्याचे एक तळे देखील बनले होते, आणि तो इतक्या दिवसांपासून दुःखी असलेला पक्षी आनंदाने नाचत होता। हे सर्व दृश्य पाहून ते सफेद कबूतर खूप आश्चर्यचकित झाले। पुढची 7 वर्ष या पक्षाला सुख मिळणार नाही असे देवदूताने सांगितले होते, आणि तरीही हा इतका दुःखी असलेला पक्षी इतक्या आनंदाने कसा काय नाचू शकतो?
हा प्रश्न मनात ठेवून कबूतर स्वर्गाच्या दारात देवदूताला भेटायला गेले आणि कबुतराने देवदूतासमोर प्रश्न ठेवला. देवदूताने उत्तर दिले, हो, हे खरं आहे की 7 वर्षे पक्ष्यासाठी आनंद नव्हता, परंतु पक्षी प्रत्येक परिस्थितीत देवाचे आभार मानत असल्याने त्याचे आयुष्य बदलले. तो त्याच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये बोलत होता, देवा, तू जे काही दिला आहेस त्यासाठी मी तुझे आभार मानतो. म्हणूनच त्याचे जीवन खूप लवकरात लवकर पूर्णपणे बदलले गेले. जेव्हा पक्षी गरम वाळूवर पडला होता तेव्हा तो म्हणत होता, प्रभू, या सर्व गोष्टींसाठी धन्यवाद. असे बोलण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असावे. जेव्हा पक्षी उडू शकत नव्हता तेव्हा तो म्हणत होता, देवा, या सर्व गोष्टींसाठी तुझे धन्यवाद. जेव्हा त्याला खूप तहान लागली होती आणि तेव्हा आजूबाजूला पाणी नसतानाही तो म्हणत असे, परमेश्वरा, या सर्व गोष्टींसाठी तुझे खूप खूप आभार. परिस्थिती कशीही असो, पक्षी पुन्हा पुन्हा म्हणत राहिला, देवा, या सर्व गोष्टींसाठी धन्यवाद. अशी 7 वर्षे 7 दिवसात संपली. भक्तांनो, तुम्हाला समजलं असेल की तो आजारी दुःखी पक्षी किती कमी वेळात पूर्णपणे आनंदी आणि बरा झाला. त्याची पंख पूर्णपणे नीट झाली. तो त्याचे अन्न स्वतः शोधू शकत होता आणि त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले होते. ठीक याचप्रमाणे तुम्ही जर तुमच्या जीवनात या सूत्राचा उपयोग केला तर तुमचे जीवन देखील आनंदाने समृद्ध होऊन जाईल. जेव्हा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींसाठी ईश्वराचे आभार मानत असता तेव्हा तुम्ही स्वतःचे सौभाग्य स्वतः बदलत असता. तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडू लागतात. आपण या कहाणीतून शिकलो आहोत, आपल्याकडे असलेल्या या सर्व गोष्टींसाठी, मग त्या गोष्टी कोणत्याही असो, जेव्हा आपण त्या परमेश्वराचे आभार मानतो तेव्हा नक्कीच आपल्या भाग्यात चमत्कार होतो. या मंत्रामध्ये इतकी ताकद आहे की तो आपल्याला नकारात्मकतेपासून सकारात्मकतेकडे घेऊन जाऊ शकतो. जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल, आयुष्यात चमत्कार करून घ्यायचा असेल, तर नक्कीच रोज तुमच्या ईश्वराचे तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींसाठी आभार व्यक्त करत जा. अर्थात हे थोडं अवघड आहे, पण ज्यांच्यासाठी सर्व मार्ग बंद झाले आहेत त्यांच्यासाठी हाच पर्याय आहे. त्यांच्यासाठी जीवनाची बहुतेक दारं बंद झालेली दिसतात. ते दरवाजे उघडण्यासाठी निसर्ग आपली शक्ती किंवा मेहनत घेत असतो. तो शांतपणे बसलेला नसतो. अशा वेळी निसर्ग एक नवीन आणि मजबूत दरवाजा तयार करत असतो. मजबूत गोष्टी विकसित होण्यास वेळ लागतो. तो दरवाजा तयार होईपर्यंत आपल्याला धीराने थांबावे लागेल. लक्षात ठेवा, आयुष्यात दुःखी होण्याची 100 कारणे असतील तर आनंदी होण्याची किमान 10 कारणे नक्कीच आहेत. जर गरज असेल तर निराशेच्या क्षणी 100 दुःखी कारणे सोडून आशा निर्माण करणारी, आनंद निर्माण करणारी 10 कारणे शोधा. वाट आपोआप भेटू लागेल. आता मी तुम्हाला तुमच्या पूर्ण दिवसाची दिनचर्या म्हणजेच रुटीन सांगत आहे. तुम्हाला कशा प्रकारे धन्यवाद प्रार्थनेला तुमच्या रोजच्या दिनचर्येत सामील करायचं आहे ते लक्षपूर्वक ऐका. तुम्ही जर या प्रकारे तुमच्या जीवनात धन्यवाद प्रार्थनेला सामील केले तर नक्कीच तुमचे जीवन चमत्कारासारखे बदलून जाईल. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा ध्यान करा आणि त्या सकाळसाठी आणि दिवसासाठी देवाचे आभार माना. तुमचा परमेश्वर कुणीही असो त्यांना मनापासून असं म्हणा की परमेश्वरा, या सुंदर आणि सफलतेने भरलेल्या दिवसासाठी तुमचे खूप खूप आभार. माझ्या आयुष्यात माझ्यावर खूप प्रेम करणारे आई वडील आणि कुटुंब दिल्याबद्दल परमेश्वरा तुमचे खूप खूप आभार. यानंतर तुम्ही जेव्हा नाश्ता करायला बसत असता तेव्हा त्या नाश्त्याच्या प्लेटला स्पर्श करून परमेश्वराला म्हणा की परमेश्वरा, या नाश्त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. यानंतर जेव्हा तुम्ही तुमचे काम करत असता, मग ते काम कोणतेही असो, तुमचा उद्योगधंदा असू शकतो किंवा मग तुमचा अभ्यास असू शकतो किंवा मग कामासाठी तुम्ही बाहेर जात असाल, तेव्हा फक्त परमेश्वराला इतकं म्हणा की माझ्या परमेश्वरा, मला दिलेल्या कामासाठी मी तुमचा आभारी आहे.
मला दिलेल्या उत्पन्नासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. मला माझ्या आयुष्यात इतके चांगले मित्र मैत्रिणी दिल्याबद्दल मी तुमची आभारी आहे. माझ्या कार्याला सफल करण्यासाठी मी तुमची आभारी आहे. मला आज काहीतरी नवीन शिकवण्यासाठी मी तुमची आभारी आहे. याप्रमाणे जेव्हा तुम्ही दुपारचे जेवण जेवत असाल तेव्हा तीच प्रक्रिया पुन्हा करायची आहे जे तुम्ही नाश्ता करताना केली होती, आणि रात्री जेवताना देखील त्याचप्रमाणे तुमच्या ताटाला स्पर्श करून देवाला आभार मानायचे आहेत. वास्तवात जर तुम्ही असं केलं तर तुमची दुनिया पूर्णपणे बदलून जाईल. जर तुमच्या आयुष्यात कोणत्या गोष्टीची कमी असेल तर ती देखील काही दिवसातच भरून जाईल. ही एक अशी भावना आहे, अशी प्रार्थना आहे जी तुम्ही तुमच्या आयुष्यात रोजच्या रोज केली तर तुमचे भाग्य लवकरच सफलतेकडे जाऊन नक्कीच पोहोचेल. घरात धनसंपत्ती आणि शांती असं सर्व काही येईल. यानंतर सर्वात महत्त्वपूर्ण वेळ आहे ती म्हणजेच रात्री झोपण्यापूर्वीची वेळ. ध्यानपूर्वक नक्की ऐका. रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला तुमचा पूर्ण दिवस आठवायचा आहे आणि दिवसातील लहान लहान यशासाठी देवाचे आभार मानायचे आहेत. तुमच्या स्वप्नांसाठी, तुमच्या इच्छांसाठी, तुम्हाला जे काही हवे आहे त्या सर्वांसाठी फक्त एक कल्पना करा. ती स्वप्न, त्या इच्छा पूर्ण होणारच आहेत आणि हे सर्व पूर्ण होण्यासाठी परमेश्वराचे ॲडव्हान्स मध्येच आभार माना. देवाचे ऋणी राहा. वास्तवात काहीच दिवसात ते सर्व तुमच्याकडे असेल. जी आज तुमची इच्छा आहे, जे आज तुमचे स्वप्न आहे. फक्त झोपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवाजवळ या प्रकारे प्रार्थना करायची आहे. त्याचपूर्वी जर तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर परमेश्वरा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, अशी कमेंट नक्कीच करा. तुम्हाला झोपण्यापूर्वी अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे. माझ्या ईश्वरा, माझ्या देवा, माझ्या परमेश्वरा, माझे काम जगभर प्रसिद्ध केल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो आणि मी तुमचा आभारी आहे. मला यशस्वी होण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. माझ्या चांगल्या कर्माबद्दल धन्यवाद. चांगले आई वडील, चांगले कुटुंब आणि चांगले मित्र देण्यासाठी खूप खूप आभार. माझ्या सर्व कार्यासाठी मी तुमची आभारी आहे. मी आज जे काही नवीन शिकले आहे त्यासाठी मी तुमची खूप आभारी आहे आणि मी तुमची ऋणी आहे. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, आजच्या व्हिडिओतून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल अशी आशा करते. तुमचा जर तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या कमेंट बॉक्समध्ये समर्थांच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवतील, हा मला विश्वास आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम समर्थ. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.